शिर्डीतल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका केली होती। त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींवरच पलटवार केलाय, तर पवारांनीही मोदींना उत्तर देण्याचा इशारा दिलाय। पाहूयात। मोदींच्या टीकेला पवार देणार 2 दिवसात उत्तर। मोदींकडून आधी पवारांचं कौतुक, आता टीका। मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, राऊतांचा सवाल। गुरुवारी शिर्डीत नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावरून शरद पवारांना नाव न घेता लक्ष्य केलंय। कृषी मंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा खडा सवाल मोदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच केला। पण मोदींच्या या टीकेतला फोलपणा जयंत पाटलांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला। काही वर्षांपूर्वी मोदींनी शेतकऱ्यांची काळजी करणारा नेता म्हणून पवारांची तोंड भरून स्तुती केली होती। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल के अपने कार्यकाल में उन्होंने देश भर के किसानों से सिर्फ, यह आंकड़ा याद रखना, 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है। क्रिकेट की बात अगर 8 मिनट हुई है तो 5-10 मिनट तो वो किसान की बात निकाल के ही रहते थे। विषय क्रिकेट का हो, चर्चा क्रिकेट की करनी हो, लेकिन वो बात तुरंत किसान पर आ जाते थे। उनके मन मस्तिष्क में गांव, किसान और कृषि में भी आधुनिकता, लेकिन सार्वजनिक जीवन के माध्यम से उनका जो टारगेट ग्रुप है, उनके कल्याण के लिए, उनकी भलाई के लिए कुछ न कुछ नया करते रहना, ये अविरत प्रयास है। तर मोदींनी केलेल्या टीकेला 2 दिवसात उत्तर देईन, असं पवारांनी सांगितलंय। आणि कुठेतरी 2014 पर्यंत विकासच होत नव्हता, अशा पद्धतीची टीका मागच्या सरकारवर होती। मोदींनी केलेल्या टीकेवरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय। मोदींनी पवारांवर केलेल्या आरोपाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय। मग कुठून काय त्यांनी काढलं? पवार साहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही, त्याचाही उल्लेख आता जयंतभाईंनी केला। जेव्हा त्यावेळेला शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवार साहेब कृषी मंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या आंतुरे साहेबांच्या वेळेचे वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो। पण मला जे आठवत आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होता, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवार साहेब कृषी मंत्री असताना केली होती। महाराष्ट्रात आल्यावर पवारांवर टीका करण्याशिवाय गत्यंतर नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी काय केलं, असा सवाल राऊतांनी विचारलाय। आपलं हेच एक नाणं जे मार्केटमध्ये खणखणीत चालते, त्यामुळे 60 वर्षांनी कुणीही महाराष्ट्रात आलं त्याला जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी टीका करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, काल त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जोडला नाही। जे आधी नेहमी भ्रष्टाचारी म्हणायचे, आता भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही, तेव्हा आरोप बदल। आपण जे 3 काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तुम्हाला मागे घ्यावे लागले। शेतकऱ्यांचं कोणत्या हिताच्या संदर्भात आपण भूमिका घेतल्या हे आपण एकदा स्पष्ट करावं। हे शेतकऱ्यांना गुलाम करण्याचाच प्रकार आहे। शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं का? शेतकऱ्यांचं धान्य तुम्ही उत्पादन वाढवलं का? काही नाही, खोटं बोलतात ते। सभेत मोदी पवारांवर टीका करत होते तेव्हा अजित पवार व्यासपीठावरच होते। त्यांनी मोदींनी केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही। यावरून राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे। दादांनी ते ऐकून तर उठून जायला पाहिजे होती तिथून। 'त्याच्या पद्धतीने अजितदादांनी एक तर त्यांना थोडं त्यांना काय म्हणतात, त्यांना थोडं टेन्शन आलं, की बाबा आपण जर का हे केलं तर आपण निवडून येऊ शकतो. पण मला जे आठवत आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब कृषी मंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या आंतुरे साहेबांच्या वेळेचे वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो. पण मला जे आठवत आहे, मनमोहन सिंग
माहिती द्यायला पाहिजे होती. 2 मिनिटं त्यांना सांगून की साहेब नरेंद्र मोदी साहेब 2 मिनिटं तर आपल्याला मी अधिकची माहिती देतो. त्याच्यामुळे बहुतेक अजितदादांनी जर माहिती दिली असती तर त्यांनी मोदी साहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये दुरुस्ती केली असती असं मला वाटतं. याआधी खुद्द मोदींनीच शरद पवारांचं अनेकदा कौतुक केलंय. पवारांनीच राजकारणात मला बोट धरून चालायला शिकवलं. पवार हे सार्वजनिक जीवनातील एक सर्वसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. मी वैयक्तिक जीवनात शरद पवारांचा आदर करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे, असा कौतुकाचा वर्षाव काही वर्षांपूर्वीच मोदींनी पुण्यातल्या कार्यक्रमात केला होता. 2017 साली मोदी सार्वजनिक जीवनातल्या कार्याबद्दल मोदी सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला होता. 2021 मध्ये राज्यसभेत कृषी कायद्यावर बोलताना मोदींनी काँग्रेसच्या काळातील कृषी मंत्री शरद पवारांनी यू टर्न घेतला अशी टीका केली होती. मोदी आणि पवार यांच्यातले आजवरचे संबंध कधी स्तुती तर कधी टीका अशा प्रकारचे राहिले. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करूनही पवार त्यांच्या पुण्यातील टिळक पुरस्कार कार्यक्रमाला हजर राहिले होते. अनेकदा मोदींवर पवारांनीही टीकेची झोड उठवली. शेवटी राजकारणात काळवेळ पाहूनच कधी टीका तर कधी स्तुती होते हे खरं. ब्युरो रिपोर्ट, सांगली न्यूज.